आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा मतदान देण्याचं काम उद्योगच्या जनतेने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी जो विश्वास आमच्यावरती दाखवला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही जे जे काही उद्योगचे मस्त असतील जे जे काही डेव्हलपमेंट असेल ते पूर्ण करण्याचं काम भविष्यकाळात करू. 2016मध्ये 2025 झिरो टू हिरो करण्याचं काम इथं जनतेने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठं मताधिक्य विधानसभेला सुद्धा मला त्या ठिकाणी मिळालेलं होतं. पण उद्योगची जनता ही एक सुजाण सर्व नागरिक त्या ठिकाणी आहे. जो माणूस काम करतो त्याच्या पाठीमागे उभा राहण्याची शक्ती ते त्या ठिकाणी उभा करत असतात. या निकालावरून तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसलेलं आहे. आज माझा जो कार्यकर्ता आहे अतिशय कर्तृत्ववान त्या ठिकाणचे कार्यकर्ते इथं आदरणीय जीवनला केंद्रे साहेब, जितेंद्र साहेब, आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी, ग्रामीणच्या सुद्धा सर्व नेत्यांनी खूप मेहनत त्या ठिकाणी घेतली आणि हा विजय त्या ठिकाणी खेचून आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व पदाधिकारी यांचंसुद्धा मी मनापासून कौतुक अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि परत एकदा सर्व स्वाती सचिन हुडे आणि सर्व माझे 33 नगरसेवक आणि राहिलेले सुद्धा विरोधी पक्षाचे जे नगरसेवक आहेत या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचंसुद्धा मी निवडून आल्याबद्दल मी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस मी शुभेच्छासुद्धा या ठिकाणी देतो. ते बघा, जनमत त्या ठिकाणी नव्हतं. ते लोक फक्त जातीचा आधार घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढत होते. पण स्पष्टपणे उद्योगच्या जनतेनं सांगितलं आम्ही जातीला महत्त्व देत नाही. माझ्या अल्पसंख्याक बांधवांनी सुद्धा आम्हाला प्रचंड मोठी त्या ठिकाणी मदत केली. माझ्या मागासवर्गीय बांधवांनी सुद्धा प्रचंड मोठी मदत केली आणि सर्व जाती धर्मातल्या लोकांनी या युतीला भरघोस मतदान करून आमच्यावर विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि उदगीरच्या जनतेने स्पष्ट केलं आम्ही जातीला महत्त्व देत नाही, आम्ही विकासाला त्या ठिकाणी महत्त्व देतो आणि व्यक्तीला त्या ठिकाणी महत्त्व देतो असा तरी तो विजयातून त्या ठिकाणी दाखवून देतो. आम्हाला दुःख आहे. खरं तर एक अनुभवी नेते म्हणून या शहरामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी होते. सुरज बागवेंनीसुद्धा 5 वर्ष त्यांनी नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं. एक धक्का देणारा तो निकाल त्या ठिकाणचा आहे. आणि फैजू खानसुद्धा उपनगराध्यक्ष म्हणून खूप अनेक वर्ष त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप मोठी ताकद त्या ठिकाणी पुढच्या जमायांनी त्या ठिकाणी लावल्या असल्यामुळं तो धक्कादायक निकाल त्या ठिकाणी लागलेला. भविष्यात त्यालासुद्धा आम्ही मोठी संधी उपलब्ध त्या ठिकाणी आम्ही करू, पण आम्हाला तो धक्का त्या ठिकाणी लागलेला. काय आता 10,000च्या फरकानं नगराध्यक्ष निवडून त्या ठिकाणी आलेले आहे. आत्ताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार साहेबांनी माझं अभिनंदन त्या ठिकाणी केलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हा दोघांच्या नेतृत्वावर उदगीरच्या जनतेने विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि म्हणून जे काही उदगीरचं डेव्हलपमेंट करायचं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी करू. आमची युती विधानसभेलाही मानवली आणि नगरपालिकेलाही मानवली. लोकांनी आम्हाला स्वीकारले. प्रचंड बहुमतानं माननीय संजय भाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली असा ऐतिहासिक विजय झाला जे याच्या अगोदर कधी झाला नव्हता. आणि म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. त्यांनी आम्हाला ताकद दिली, त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि हेच उदगीर शहर आता हे नेते आमचं बारामती पॅटप्रमाणे महाराष्ट्राच्या नंबर 1 मध्ये आमचं उदगीर शहर करण्याचा प्रयत्न संजय बनसोडेच करतील. म्हणून मी भारतीय जनता पार्टीतर्फे उदगीरच्या सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो. अहमदपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला. अहमदपूरमध्ये विजय झाला. त्याची काही आमचं युती नव्हती अहमदपूरमध्ये, पण आमच्या भारतीय जनता पार्टीनं तिथं सुद्धा विजय मिळवला. म्हणून अहमदपूरच्या जनतेचे मी आभार मानतो.